शब्दांच्या वाटेवर नवे क्षितिज गाठूया. शब्दांच्या वाटेवर नवे क्षितिज गाठूया. सह्याद्रीच्या संगतीने, सह्याद्रीच्या संगतीने साहित्य दीप उजाळूया. नमस्कार. मनात उमटलेला विचार जेव्हा शब्दात व्यक्त होतो तेव्हा भाषा तयार होते आणि ही भाषा अनेक पिढ्यांचं भवितव्य घडवते. ही भाषा म्हणजे माझी भाषा, माझी मायबोली, माझी मातृभाषा म्हणजे आपली मराठी भाषा. आणि म्हणूनच या मराठी भाषेला वाचवण्यासाठी, तिचा गौरव करण्यासाठी, तिला समृद्ध करण्यासाठी आपण मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एक विशेष मालिका घेऊन आलो आहोत, शब्दांच्या वाटेवर. ज्यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या बालकवी पुरस्कारासह 14 राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार मिळालेले बालसाहित्यातील लेखक गणेश घुले आपल्याबरोबर आहेत. नमस्कार गणेशजी. नमस्कार ताई. गणेशजी, कार्यक्रमात शब्दांच्या वाटेवर या आपल्या कार्यक्रमात तुमचं खरंच मनापासून स्वागत. धन्यवाद. आत्ता आपण म्हणतो की शाळा बंद होत आहेत, मुलं मराठीकडे वळत नाही आहेत, पण तुम्ही या लेखनाकडे वळलात किंवा या कार्यक्रमाकडे किंवा या सगळ्या गोष्टींकडे वळलात, तो प्रवास कसा सुरू झाला? खरं तर मला कविता लिहिण्याची आवड अगदी लहानपणापासून होते. आणि त्याचं कारण म्हणजे मला असलेले मराठीचे शिक्षक. मला 4थीला जोशी सर होते आणि त्यांनी मराठीची गोडी लावली. त्या गोडीतनं मी कविता लिहायला लागलो आणि अगदी कमी वयात असताना, म्हणजे अगदी 6वीला असताना मला गाव सोडावं लागलं आणि मी शहरात शिक्षणाच्या निमित्तानं आलो. तेव्हा मात्र मला माझ्या गावाकडची जी काही आठवण आहे, गावातल्या मित्रांची आठवण, गावातल्या नदीची आठवण, गावातल्या ओढ्याची आठवण, गावामध्ये आमचे जे सवंगडी होते त्या सगळ्यांसोबत त्या केलेल्या त्या सगळ्या गमती जमतीची आठवण. आणि शहरात मी एकदम असा ह्या शहराच्या गर्दीत मी असा अडकल्यासारखा झालो आणि त्या आठवणीनं मी व्याकुळ व्हायचो. आईची आठवण, बहिणीची आठवण, भावाची आठवण, शेताची आठवण, शेतातल्या गाईची आठवण आणि आजीची आठवण. आणि मग त्या आठवणीला कुठेतरी शब्द मिळाले आणि मग त्या शब्दांची एक कविता झाली. आणि मग ती कविता जेव्हा मी मित्रांना सांगितली, माझ्या शाळेतल्या शिक्षकांना सांगितली आणि मग तिचं कौतुक व्हायला लागलं. आणि मग त्या कौतुकाच्या प्रेमापोटी मी पुन्हा अजून कविता लिहायला लागलो आणि इतक्या कविता लिहायला लागलो की 10वीला असताना माझं कवितेचं छोटंसं पुस्तक शाळेने प्रकाशित केलं होतं, गावाकडच्या कविता ह्या नावाचं. आणि मग तेव्हा मग आपण काहीतरी इतरांपेक्षा वेगळे आहोत. म्हणजे भले आपण गणितात हुशार नसू, इंग्रजीत आपण हुशार नसू, पण मराठीसारखं किंवा कवितेसारखं काहीतरी आपल्याकडे आहे जे आपल्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवतं. ही जाणीव मला वाचनाकडे घेऊन गेली, अधिक कविता ऐकण्याकडे घेऊन गेली आणि मग मी कविता लिहायला लागलो. ही तफावत किती वेगळी आहे नाही. आत्ता आपण मुलांना म्हणतो की जर इंग्रजीमध्ये हुशार, गणितात पैकीच्या पैकी मार्क असले तरच तो मुलगा हुशार आहे. पण इथे दुसरीकडे तुम्हाला जाणीव झाली की माझी मराठी भाषा समृद्ध आहे, मी खूप हुशार आहे. हे किती भाषेचं वेगळेपण आहे. खरं तर श्रेय ना मराठी शाळांना द्यावं लागेल. त्याचं कारण असं की मराठी शाळांमध्ये, म्हणजे मी ज्या शाळेत शिकलो किंवा आपण सगळी ही जी एक पिढी आहे आधीची त्या शाळेत शिकली ना, त्या शाळेमध्ये ह्या सगळ्यांना महत्त्व होतं. कलेला महत्त्व होतं, गाण्याला महत्त्व होतं, लिहिण्याला महत्त्व होतं. मग तशी भूमिका खरं तर आता पालकांपासून ती अगदी सरकार दरबारापर्यंत गेलेली आहे. म्हणजे अगदी मराठी भाषा इंग्रजी शाळांमध्ये दुय्यम मांडली गेलेली आहे. इथपासून तर आपण या सगळ्या घटकांकडं कसं दुय्यम बघतो त्याला आपण सगळेच खरं तर जबाबदार आहोत. म्हणून कुठेतरी कलेला, लिखाणाला, मराठी साहित्याला, मराठी भावविश्वाला साहित्याच्या आणि त्यातल्या त्यात बालसाहित्याला तर अजूनच. म्हणजे मराठी साहित्यामध्ये खरं तर मराठी साहित्याची सुरुवात जर तुम्ही म्हणाल, जेव्हा आपल्याकडं इंग्रजांच्या नंतर प्रिंटिंग व्यवस्था आली आणि मुद्रणालय सुरू झाले, तेव्हा मराठी साहित्याची सुरुवात बालसाहित्यानं झालेली. म्हणजे मराठीत पहिले पुस्तक कुठले छापले गेले असतील तर ते बालसाहित्य छापले गेलेले आहेत. किंवा आपण बघा ना, लहानपणी सगळ्यात पहिले काय ऐकतो तर आपण अंगाई ऐकतो. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या जगण्याची सुरुवात, आपल्या स्वप्न बघण्याची सुरुवात ज्या भाषेतनं, ज्या बालगीतातनं झालेली आहे. काही बालगीतं आपण वर्षानुवर्ष विसरलेलो नाही आहोत. चिमणीची गोष्ट, कावळ्याची गोष्ट किंवा दुदू काल्याची गोष्ट, ह्या सगळ्या कवितांचं, बालगीतांचं भारूड आहे आपल्यावर. म्हणजे या सगळ्यांमुळे तुम्हाला असं वाटलं की काय संशोधन सुरू आहे त्याच्यावर आता? एकूण बालसाहित्याकडं बघितलं गेलेलं आहे. म्हणजे बालकविता, बालकथा, बाल कादंबरी, बालनाट्य, बाल एकांकिका यांना एकत्रपणे त्याचं संशोधन मांडलेलं आहे लेखकांनी.
संशोधकांनी एक असा कुठला तरी विषय घेऊन आपल्याकडे संशोधन झालेलं नाही बाल साहित्यामध्ये, आणि बाल कादंबरी हा स्वतंत्र विषय घेऊन आपल्याकडे संशोधन नाही. पण मी ठरवलं की नेमकं बाल कादंबरी कशाला म्हणायचं, बाल कादंबरीची सैद्धांतिक मांडणी आपल्याला करता येईल का. आत्ता म्हणजे चल रे भोपळ्या टुणूक टुणूक ही कविता ज्यांनी ऐकली तो एक वर्ग, ती एक पिढी, आणि आत्ता कार्टून बघणारी एक पिढी, ही एक पिढी. आत्ता आपण पुन्हा ह्या मुलांना जर आपण चल रे भोपळ्या टुणूक टुणूक ऐकायला लागलो तर ते कनेक्ट नाही होणार, कारण ते आता संगीत बघतायत, ते आता व्हिज्युअल्स बघतायत, ते आता म्युझिक बघतायत. त्यामुळे त्यांना आत्ताची म्हणून आवड निर्माण होईल अशी कादंबरी आपल्याला द्यावी लागेल. मग ती खरं तर लेखकाची पण मोठी जबाबदारी आहे. पण त्यासाठी आपण संशोधन करणं गरजेचं आहे की इतर भाषामध्ये काय नवे प्रयोग होत आहेत बाल कादंबरीच्या अनुषंगानं, बंगाली भाषेत काय होत आहेत, हिंदीमध्ये काय वेगळे प्रयोग होत आहेत, आणि मराठी कुठं आहे किंवा मराठी बाल कादंबरी कुठं आहे हे शोधायचं ठरवलं. आणि मग मी बाल कादंबरीच्या संशोधनाकडे वळालो. जसं बालकुमार फाउंडेशन, त्याला नावही तुम्ही बालकुमार फाउंडेशन दिलेलं आहे, तर तिथूनच ते प्रेम दिसतंय. अगदी तर बरोबर. त्याच्या वतीने सुंदर माझी शाळा, तर हा जो एक कार्यक्रम आहे त्याविषयी सांगा. काय आहे तो? सुंदर माझी शाळा हा माझा एक बालकविता संग्रह आहे, आणि त्याच्यातल्या काही कविता घेऊन आम्ही मित्र त्या कवितांचं वाचन करायचो. तर असं झालं, आमचे एक संगीतकार आणि गायक मित्र श्रीराम पोद्दार आहेत, त्यांना मी त्याच्यातली एक सुंदर माझी शाळा नावाची कविता ऐकवली, किंवा शाळेविषयीच्या काही कविता ऐकवल्या, मुलांच्या भावविश्वाच्या काही कविता त्यांना ऐकवल्या, आणि त्यातल्या एका कवितेला त्यांनी चाल लावली. आणि मग ती चाल आम्ही सगळ्यांनी ऐकल्यानंतर असं वाटलं अरे खूप सुंदर बालगीत तयार झालं आहे. मग आम्ही ते एका शाळेत सादर केलं, आणि मग त्याचा इतका प्रतिसाद मिळाला की नाही म्हटलं याची खूप मोठी भूक आहे. म्हणजे मुलांपर्यंत काहीतरी नवं आपण घेऊन गेलो, त्यांना ते आवडतं, आणि त्यांना आपण व्याख्यानासारखं किंवा लेक्चर घेऊन जर सांगायला गेलो तर मुलं थोडे कंटाळवाणे होतात, आणि ते जर आपण कवितेच्या माध्यमातून त्यांच्या मनात उतरवलं तर ते सहज उतरतं. मग आम्ही ठरवलं की कुठले कुठले विषय घेऊन आपण मुलांकडे जाऊ शकतो. मग ते नैतिक मूल्यांचे असतील, ते शाळेच्या गोडीविषयीचे असतील, ते शिक्षणाच्या गोडीविषयीचे असतील, शाळेतला अगदी खडू फळा, शाळेतलं पटांगण, शाळेला स्वच्छता ठेवणारे शिपाई मामा, इथपासून आम्ही विषय काढले. आणि मग त्या अनुषंगाने आम्ही लिहित गेलो. पोद्दार सरांनी त्याला सुंदर चाली लावल्या, आणि एक सुंदर देखणा बालगीतांचा एक सांगीतिक कार्यक्रम तयार झाला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आणि ही पण एक अभिमानाची गोष्ट आहे की त्याला पुरस्कार मिळाला आहे तुमच्या त्या पुस्तकाला. हो हो. तर ते पुस्तक आपल्या इथे आहे, तर मला असं वाटतं की ग्रंथाली प्रकाशनानं हे पुस्तक काढलं होतं, आणि ह्या पुस्तकावर मराठी रसिकांनी खूप भरभरून प्रेम केलं. ह्या पुस्तकाला राज्य शासनाचा बालकवी पुरस्कार मिळाला. ह्या पुस्तकाला 14 वेगवेगळ्या संस्थांचे साहित्यिक पुरस्कार राज्यस्तरीय मिळाले. ह्या पुस्तकातली एक कविता दुसरीच्या वर्गामध्ये आहे. आणि ह्या पुस्तकातल्या कवितांना काय होतं, मोठ्या लोकांचं साहित्य जेव्हा लिहिलं जातं तेव्हा त्याचा जो वाचक असतो तो त्या साहित्यापर्यंत पोहोचू शकतो. पण बाल साहित्याची थोडीशी वेगळी गंमत आहे. पालक आणतील तेच पुस्तकं मुलांना वाचावे लागतात, किंवा सिलेबसमधलंच मुलांना वाचावं लागतं. म्हणून आम्ही ठरवलं की हे जर बाल साहित्य असेल आणि जर तो वाचक आपल्यापर्यंत येऊ शकत नसेल तर आपण त्यांच्यापर्यंत जाऊ. मग आम्ही कविता घेऊन मुलांकडे जायला लागलो. आणि मग एक प्रयोग झाला. मग त्याच्यातनं आम्ही असं ठरवलं होतं की जर ह्या कार्यक्रमाची गरज असेल, ह्या कार्यक्रमाची भूक असेल, तर त्या कार्यक्रमातूनच आपल्याला कार्यक्रम मिळावा. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही बघत राहा शब्दांच्या वाटेवर. शब्दांच्या वाटेवर. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शब्दांच्या वाटेवर, या सुंदर शब्दांच्या वाटेवरच्या प्रवासात आज आपल्याबरोबर आहेत बालसाहित्य लेखक श्री गणेश घुले. आम्हाला यातली कविता ऐकायला नक्की आवडेल. जर या कवितांचे 100च्या वर प्रयोग होत आहेत त्याचा अर्थ नक्कीच ते मुलांना आवडतंय, त्यांच्या मनापर्यंत ते पोहोचतंय, आणि त्यांची भूक आहे, जी भूक भागवण्याचं काम आपण करत आहोत. तर यातली एखादी कविता ऐकायलाही आम्हाला आवडेल. हो हो. सर तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा, सर तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा, पळून जावा कंटाळा, निघून जावा थकवा. टीव्ही सारख्या पुस्तकाची गोडी लागली पाहिजे, टीव्ही सारखी पुस्तकाची गोडी लागली पाहिजे, गाण्यासारखी कवितेला चाल लागली पाहिजे. मातीमध्ये पिकते तसे मनामध्ये पिकवा, सर तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा. मैदानावर खेळताना कुठे दमतो आम्ही, मुलं म्हणतायत. मग आम्ही शाळेमध्येच आम्हाला का कंटाळा येतो. मैदानावर खेळताना कुठे दमतो आम्ही, आजीच्या गोष्टीमध्ये कसे रमतो आम्ही. आजीच्या गोष्टीसारखी गोष्ट सांगून दाखवा, सर तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा. गणिताची कधीच मला वाटू नये धास्ती,
इंग्रजीच्या सोबत माझी करून द्या ना दोस्ती. सगळ्या विषयांसोबत मैत्री आमची टिकवा. सर तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा. पळून जावा कंटाळा, निघून जावा थकवा. आणि शेवटचं कडवं खूप महत्त्वाचं आहे. त्या मुलांच्या मनातला गोंधळ कसा आहे बघा, की डोक्यामधला गोंधळ माझ्या सर तुम्ही वाचा. वा. डोक्यामधला गोंधळ माझ्या सर तुम्ही वाचा. मनातल्या खिडकीच्या पुसून द्या ना काचा. वाईट विचारांना सांगा कसा द्यावा चकवा. सर तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा. सर तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा. खरंच खूप सुंदर आहे. अख्खं मुलांचं भावविश्व त्या कवितेत तुम्ही मांडलंय. आणि काय होतं, ह्या कवितेला सोबत जेव्हा संगीत येतं, याच्यासोबत एक बासरी येते, त्याला एक लय येते, ताल येतो, आवाज येतो, सुंदर एक आणि तो एक असं. सामूहिक त्याचा परिणाम मुलांच्या मनावर इतका छान होतो की मुलं शिक्षणाकडं, मराठी भाषेकडं, मराठी कवितेकडं, वाचनाकडं यायला लागतात. आणि कुठून तरी त्यांना असं वाटत असेल की हेच माझ्या मनात आहे, हेच माझ्या मनात, अगदी बरोबर. हेच माझ्या मनात आहे, की जे कोणीतरी समजून घ्यावं. आणि मला असं वाटतं की या बालसाहित्याच्या लेखनामुळे किंवा ह्या सगळ्या कवितांमधून ते समजून घ्यायचा तुम्ही प्रयत्न करत आहात. खरं तर आम्हालाच मुलांकडनं खूप शिकायला मिळतं. म्हणजे आता आम्ही जेव्हा सुंदरमाई शाळा कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर फिरतोय, हो, वेगवेगळ्या त्याचे ठिकाणी काही अनुभव त्याचे, ऐकायचे की 100 प्रयोग जेव्हा होतात तेव्हा असे काही अनुभव आलेत का हो मुलांकडून? खूप. काय होतं, आम्ही शाळेमध्ये कार्यक्रम करायला जातो. एक तर मुलांना उत्सुकता असते की आता काय बाबा हे काय सादर करणार आमच्याकडे, काय आता काय काय आणलं यांनी. आणि मग जेव्हा त्यांना कळतं अरे हे तर आपलंच म्हणणं सांगतायत, हे तर मला म्हणायचं होतं, हेच माझं म्हणणं आहे. आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद असतो, आणि तो आनंद अगदी टिपण्यासारखा असतो किंवा तो आमच्या लिखाणाला बल देण्यासारखा असतो. एकदा आम्ही कोल्हापूरला गारगोटी म्हणून गाव आहे, खूप सुंदर गाव आहे, राजन गवस सर त्या गावचे लेखक आहेत. तर तिथे आमचा एक सुंदरमाई शाळेचा प्रयोग होता. आणि तिथे एक पालक होते, समोरच बसलेले होते कार्यक्रमाला आलेले. आणि ओळख करून देताना सांगितलं की ते कुणीतरी मोठ्या पदावरून ते आता हे झालेत, निवृत्त झालेत. आणि मन लावून कार्यक्रम ऐकत होते आणि मन लावून दाद देत होते. कार्यक्रम संपल्यावर ते एका चिमुकलीला घेऊन आमच्याकडे आले आणि एकदम रडायला लागले. म्हणाले की मी इतका मोठा अधिकारी होतो, क्लास 1 ऑफिसर होतो, आणि एक खंत राहिली की मी मुलांना वेळच नाही दिला. मी कायम बदलीच्या निमित्तानं आणि कामाच्या निमित्तानं घरी उशिरा यायचो तेव्हा मुलं झोपलेली असायची, आणि मी जायचो तेव्हा मुलं शाळेत गेलेली असायची. मुलांच्या भेटी आठवड्यातनं होत नव्हत्या. आणि आत्ता लक्षात आलं तुमचा हा कार्यक्रम ऐकताना की माझ्याकडनं राहून गेलं मुलांना वेळ देणं. पण आता मी ठरवलं आहे, आता ही जी चिमुकली ही माझी नात आहे, आणि आता मी निवृत्त झालो आहे. मी जो वेळ माझ्या मुलांना देऊ शकलो नाही ना, ती सगळी कसर मी आता माझ्या नातीमध्ये भरून काढणार आहे. मला वाटतं याच्यापेक्षा मोठी कुठली आपल्या कार्यक्रमाची पोचपावती नव्हती की एका आजोबांनी ठरवलं की आता नातीला वेळ द्यायचा आहे. तर अशा अनुभवाने काय होतं की नाही, आपण करतोय ते चांगलं करतोय आणि आपण हे केलं पाहिजे, याच्याबद्दलचं एक बळ या अशा अनुभवानं येतं. आणि त्याचबरोबरीने आता आपण म्हणतो की मुलांचं भावविश्व तसंच पालकांचंही एक भावविश्व असतं. तर सुजाण पालकत्व, तर ते प्रिय आई बाबा हाही कार्यक्रम तुम्ही करता. काय झालं, आम्ही जेव्हा सुंदरमाई शाळा कार्यक्रम करायला लागलो तेव्हा लक्षात आलं की जेवढं मुलांना आपण सांगतोय, मुलं तर हुशारच आहेत, म्हणजे ते लगेच ॲक्सेप्ट करतात, ते मान्य करतात. मुलांना सांगायला शाळेत शिक्षकसुद्धा आहेत, पण थोडंफार आता पालकांना पण सांगण्याची गरज आहे. कारण की आत्ता जो नवपालक आहे माझ्यासारखा, म्हणजे विभक्त कुटुंब पद्धतीत आता आपण राहतोय. पहिले कसं छान होतं, घरी आजी आजोबा होते आणि मुलांना आजी आजोबांचं एक वेगळं घरात एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं की जे मुलांना सांगायचं, आणि त्यांच्याकडे वेळ असायचा मुलांना द्यायला. मुलांचा तासनतास ती बडबड ऐकू शकत होते. तर मी असं म्हटलं होतं की लेकरांची बडबड जिथं आनंदानं ऐकली जाते, लेकरांची बडबड जिथं आनंदानं ऐकली जाते, अशा घरी बालकविता रोज नवा जन्म घेते. आणि मग ही जी गंमत आहे ना, ही आजी आजोबासोबत आहे, ती टी व्हीत किंवा मोबाईलमध्ये नाही आहे. आत्ता माझ्यासारख्या पालकांचं काय झालं आहे, आम्ही कामाच्या निमित्तानं बाहेर असतो किंवा आपण सगळेच, आणि मग घरी आजी आजोबा पण नाही आहेत. त्यामुळे ती जी स्पेस आहे ती स्पेस आता टी व्ही आणि मोबाईलनं भरून काढली. पण त्यामुळे त्या मुलांना पालकत्वाच्या अनुषंगानं पालकांचंच ट्रेनिंग करण्याची खूप मोठी गरज आहे. आणि यातूनच कुठेतरी असं होतं की आपण जेव्हा म्हणतो की आपल्या भाषेपासून आपण दूर होतो, तर हा कुठेतरी एक मध्ये अडसर येत असावा. येतो. त्याचं कारण असं की जेव्हा एक पिढी दुसऱ्या पिढीसोबत संवाद साधताना
संवादामध्येच जर तुमचे काय म्हणता येईल त्याला की संवादामध्ये जर तुमच्या दोन पिढीचं अंतर असेल नैतिक अंतर पडत गेलं ते असं की मी एका कवितेत असं म्हटलंय बघा की प्रिय आई बाबा नावाचीच ती कविता आहे. तुम्ही लवकर जाणार मी उठायच्या आधी, प्रिय आई बाबा तुम्ही लवकर जाणार मी उठायच्या आधी, रात्री उशिरा येणार मी झोपल्यानंतर, दिवसेंदिवस वाढतच गेले ना आपल्यातले अंतर. मग हे अंतर फक्त घरातलं नाही आहे, ते संवादाचं अंतर आहे, ते मनाचं अंतर आहे, ते दोन पिढीचं अंतर आहे आणि ते भाषेचं सुद्धा अंतर आहे. की माझं म्हणणं जर मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येत नसेल तर मग त्यावेळेस मी दुरावला जातो आणि मग मी तुमच्यापासून डिस्कनेक्ट होतो, मी माझ्या शिक्षणापासून डिस्कनेक्ट होतो, मी या समाजापासून डिस्कनेक्ट होतो आणि मी शेवटी स्वतःपासून सुद्धा डिस्कनेक्ट होतो. आणि मला वाटतं ती सगळ्यात मोठी खेदाची गोष्ट आहे. खरंच खूप मोठी खेदाची गोष्ट आहे. पण गणेश, मला असं विचारायचं की आता हे जे साहित्य किंवा मुलांसाठी तुम्ही इतके उपक्रम राबवत आहात, त्याचबरोबरीने आपली मराठी शाळा ही वाचली पाहिजे. ज्येष्ठ विचारवंत हाडन काटांचं एक वाक्य आहे की तुम्हाला जर पुढच्या पिढीला काय द्यायचं असेल ना तर तुम्ही दोन गोष्टी आवर्जून दिल्या पाहिजेत. एक तर तुमची मूळ भाषा आणि तुमची संस्कृती. आणि भाषा आणि संस्कृती जर पुढच्या पिढीला द्यायची असेल तर दोनच माध्यमातून दिली जाऊ शकते, ती म्हणजे साहित्य, विशेषतः बालसाहित्य मुलांसाठी आपण जर बोलत असू तर, आणि दुसरं म्हणजे त्यांच्या मातृभाषेत शिकवणाऱ्या मराठी शाळा. आणि आत्ता मात्र आपण ह्याच दोन गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळं माझ्यासारख्या हजारो हातांची गरज आहे. म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे, जसं बंगालीमध्ये अशी पद्धत आहे किंवा अशी एक रूढ अर्थाने गोष्ट आहे की जोपर्यंत मोठा साहित्यिक त्याला म्हणजे एखाद्या साहित्यिकाला मोठा साहित्यिक तेव्हाच म्हणतात, एखाद्या लेखकाला मोठा लेखक तेव्हाच म्हणतात जेव्हा तो लहान मुलांसाठी लिहितो. तसं आपल्याकडे मराठीत नाही. मला वाटतं जे कोणी मोठे लेखक आहेत त्या सगळ्यांनी मराठीतल्या बालसाहित्यासाठी लिहिलं पाहिजे. तेव्हा बालसाहित्याला चांगले दिवस येतील आणि बालसाहित्याला चांगले दिवस आले तर पर्यायानं मराठीला सुद्धा चांगले दिवस येतील. नक्कीच. मग या बालसाहित्याला चांगले दिवस येण्यासाठी आगामी काय लेखन किंवा काय आहे प्रोजेक्ट? बालसाहित्याला चांगले दिवस येण्यासाठी किंवा मराठी भाषेच्या मराठी शाळेच्या अनुषंगाने जर बोलायचं म्हटलं तर आम्ही शाळात जाऊन हा जो सुंदरबाई शाळा कार्यक्रम करतो आहोत, त्या मराठी शाळेच्या ज्या गोंधळलेल्या पालकांसाठी जो प्रिय आई बाबा कार्यक्रम करतो आहोत, त्याच्या पाठीमागची भूमिका हीच आहे की पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मुलाकडे जावं लागेल, आपल्याला आपल्या भाषेकडे जावं लागेल, आपल्याला आपल्या संस्कृतीकडे जावं लागेल आणि त्यासाठी मराठी शाळा वाचवाव्या लागतील. आणि म्हणून जे करता येईल बालसाहित्याच्या अनुषंगानं आणि मुलांच्या अनुषंगानं, मुलांना वाचनासाठीचे उपक्रम असतील, वाचन संस्कृतीची गोडी लागावी म्हणूनचे उपक्रम असतील, त्यांना लिखाणाच्या कार्यशाळा असतील, त्यांच्या कवितेच्या कार्यशाळा असतील, कथेच्या कार्यशाळा असतील, चित्रकलेच्या कार्यशाळा असतील. कारण की मुलं प्रचंड हुशार आहेत, त्यांच्याकडे प्रचंड ऊर्जा आहे, फक्त आपण त्यांना लिंबू टिंबू समजतो. आपल्याला वाटतं की त्यांना काहीच कळत नाही. पण जेव्हा आपण मुलांशी बोलायला लागतो ना, म्हणजे मी कार्यक्रमात हा नेहमी किस्सा सांगतो की मी एकदा माझ्या मुलाला ATM मध्ये घेऊन गेलो आणि तो त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच ATM बघत होता. मग त्याला म्हटलं, हे बघ आता आपल्याकडे ATMचं कार्ड असतं आणि त्या मशीनमधून असं स्वॅप केलं त्याच्यातनं पैसे बाहेर येतात आणि ते पैसे कसे तुला मी दाखवतो. तो माझ्यासोबत आला, ते सगळं त्यांनी बघितलं आणि त्याला एकदम असा आनंद झाला ना की असे मशीनमधनं पैसे येत आहेत. आणि मग त्याच्या हातात मी ते पैसे दिले. म्हटलं, सांग तुला आता ह्या पैशाचं काय करायचं. मग मी एक बालसाहित्य लेखक म्हणून विचार केला की जर मी त्या ठिकाणी असतो तर मी काय केलं असतं ह्या पैशाचं. तर मी काहीतरी खायला मागितलं असतं किंवा काहीतरी खेळणी मागितली असती किंवा मला एखादा ड्रेस घ्या म्हटलं असतं, बरोबर. हा मी विचार केला असता. त्याच्या हातात पैसे आल्यानंतर तो काय म्हणाला माहिती, बाबा हे ATMचं मशीन आपल्या घरी घ्या. असा एक वेगळाच विचार, म्हणजे जो आपण कधी मी वैयक्तिक कधी करू शकलो नसतो. तर ह्या विचारांना आपल्याला कुठंतरी जाणीवेच्या पातळीवर समजून घ्यावं लागेल, त्यांना त्याच्यात दिशा द्यावं लागेल आणि मुलांना वेळ द्यावा लागेल. की आपल्याला नुसतं वेळ म्हणजे काय माहिती का, आपल्याला मुलाला क्वालिटी टाईम द्यावा लागेल. आणि तो कसा, मी एका कवितेत म्हणत असतो की काम सोडून एखादं लवकर घरी यावं लागेल. पालक म्हणून की काम सोडून एखादं लवकर घरी यावं लागेल, तोतल्या ओठांनी बडबड गीत गावं लागेल. काम सोडून एखादं लवकर घरी यावं लागेल, तोतल्या ओठांनी बडबड गीत गावं लागेल. या शहराला सुद्धा कधी कधी खेडं व्हावं लागेल आणि लहान पोरांसोबत घरी वेडं व्हावं लागेल. वा. आणि हे वेडं झाल्याशिवाय पर्याय नाही. अगदी खरं की ह्या इतक्या छान साध्या कवितांमधून मुलांचं भावविश्व तुम्ही दाखवत असता. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही बघत राहा शब्दांच्या वाटेवर. शब्दांच्या वाटेवर.
विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शब्दांच्या वाटेवर, या सुंदर शब्दांच्या वाटेवरच्या प्रवासात आज आपल्याबरोबर आहेत बालसाहित्य लेखक श्री गणेश घुले. नवीन काही प्रोजेक्ट आहे किंवा नवीन काही त्यांच्यासाठी लिखाण? आता जसं आम्ही सुरुवातीला सुंदरबाई शाळा हा कार्यक्रम केला, त्याच्यातलं कविता संग्रह होता. नंतर प्रिय आई बाबा आम्ही पालकांसाठीचा कार्यक्रम करतोय. आणि हे करताना लक्षात आलं की कविता हे अत्यंत सशक्त माध्यम आहे मुलांसाठीचं. पण त्याचबरोबर जे टीनेजर्स आहेत, जे थोडे आता आपण असं म्हणूयात की किशोरवयीन जो एक मोठा वर्ग आपल्याकडे आहे, त्यांच्यासाठी आपल्याला काय कथेच्या स्वरूपात देऊ शकतो का, कादंबरीच्या स्वरूपात आपण काही देऊ शकतो का. आणि बालकादंबरीचं मी संशोधन तर करतच होतो. मग त्याच्यातनं एक झाड नावाची एक सुंदर बालकादंबरी माझ्या हातून लिहून झाली. आणि मला आता आनंद होतोय सांगायला की आता लगेच 1-2 दिवसानंतर त्या झाड कादंबरीचं राजन गवळ सरांच्या हस्ते आता प्रकाशन सुद्धा आहे. खूप सुंदर चित्र NBTचे शशी शेट्टे म्हणून मोठे चित्रकार आहेत, त्यांनी ह्या कादंबरीतली चित्र काढलेली आहेत. आणि आत्ता झाडांसोबत जे घडतंय की झाड आहे तर आपण आहोत, झाड आहे तर पृथ्वी आहे. आणि त्या झाडांसोबत आता जे काही वृक्षतोडीच्या माध्यमातून आजूबाजूला आपल्या घडतंय, त्या विषयाला घेऊन मुलांच्या मनात झाडांविषयीचं एक पर्यावरणाविषयी एक नैतिक प्रेम निर्माण करायचं काम ह्या लेखनानं करावं आणि त्यांना त्याची गोडी लागावी म्हणूनच हे मुखपृष्ठ आहे. मला ते दाखवलं पण आवडेल की हे बघा, आत्ता जे झाडासोबत घडतंय त्याच्यामध्ये झाड शब्दापासूनच एक सुंदर मुखपृष्ठ ह्या कादंबरीचं आहे. आणि आता पुढच्याच आठवड्यात ही कादंबरी मुलांच्या हातात, कारण की आता मुलांना शाळेला सुट्ट्या लागत आहेत, सुट्ट्यात त्यांना वाचण्यासाठी एक सुंदर आम्ही झाड कादंबरी, जेणेकरून आता ह्या पृथ्वीला कोण वाचू शकतं ना, तर ही लहान मुलं आणि झाडं. त्यामुळे झाडं आणि लहान मुलं यांच्यात आम्ही आता रमायचं ठरवलेलं आहे. आणि तुमच्या या कादंबरीसाठी खरंच खूप शुभेच्छा की अगणित मुलांपर्यंत ती कादंबरी जावी आणि त्यांच्या मनातलं झाड प्रेम आणि हे सगळंच काही आहे ना ते बाहेर यावं. अगदी बरोबर. सुंदर माझी शाळा हा जो कार्यक्रम आहे, त्याचे जे 100 कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये शेवटचं एक खूप छान कविता तुम्ही घेता. तर मला असं वाटतं की आजचा हा जो आपला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची सांगता या कवितेने. अरे वा, किती छान. खरं तर गंमत अशी की आम्ही सुंदरबाई शाळा कार्यक्रमाच्या समारोप सुद्धा ह्याच गीतानं कवितेने करतो. आणि ती खरं तर आमची भूमिका पण आहे. कारण जे मी आत्ता आपण अगोदर जे बोलत होतो मराठी शाळांविषयी, आता मराठी शाळा ह्या नुसत्या वाचून चालणार नाही तर त्या समृद्ध झाल्या पाहिजेत. अगदी खरं. म्हणजे हा मुद्दा खूप चांगला आहे की फक्त मराठी शाळा आहे आणि म्हणून आम्हाला समाधान आहे एवढं नको आहे, तर त्या समृद्ध असणं आणि त्यात मुलं असणं हे खूप महत्वाचं आहे. कारण की आज बघा, आज ज्यांच्या हातात महाराष्ट्र आहे, म्हणजे वेगळ्या पातळीवरती, म्हणजे तो शिक्षण क्षेत्र असो, उद्योग क्षेत्र असो, राजकारण असो, संशोधन क्षेत्र असो, सगळ्या क्षेत्रामध्ये आत्ता जे लोकांनी महाराष्ट्र घडवलं ते सगळे मराठी शाळेत शिकलेले आहेत. पण आपण हे कुठेतरी विसरून चाललोय. तुम्ही आम्ही इथे आपण मराठी शाळेत शिकलेलो आणि तो आपल्याला अभिमान आहे. आणि असला म्हणजे तो आहेच म्हणून आपण इथपर्यंत आहोत. आणि मग आता जी भूमिका पालकांची पण मराठी शाळेकडे बघण्याची आहे, समाजाची झालेली आहे, शासनाची झालेली आहे, त्या सगळ्यांवरती मराठीचा एक मराठी बोलणारा एक वाचक म्हणून, रसिक म्हणून किंवा मराठीचे लेखरं म्हणून आपण सगळ्यांनी आता त्याच्याकडं, ती आपली अस्मिता आहे म्हणून आपण बघितलं पाहिजे. आणि मराठी शाळेसाठी आपण प्रत्येकानं जे म्हणून प्रयत्न करता येतील ते सगळे सामूहिक प्रयत्न आपल्याला करावे लागतील. तर पर्यायाने आपण मराठी भाषेसाठी काहीतरी करतो आहोत आणि तेच मूलगामी असणार आहे. तर त्या कार्यक्रमामध्ये आम्ही जेव्हा एखादी शाळा बंद होते, आता आपण हल्ली वाचतो बघा की 200 शाळा बंद झाल्या, 50 शाळा बंद झाल्या, आणि आपल्याला ते आता काहीच वाटत नाही. एखादी शाळा बंद होते म्हणजे काय होतं, आपण शहरात राहत असताना ती गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. पण ग्रामीण भागात एक गाव आहे ज्या गावात 4थीपर्यंत शाळा आहे आणि आता शाळा बंद झाली. मग पालकांनी करायचं काय? त्या गावातल्या चिमुकल्यांना तर प्रचंड शिकायचं आहे. त्यामुळे शाळा बंद होते तेव्हा काय आपलं म्हणजे खूप मोठं सामाजिक नुकसान होतं. त्यासाठी आम्ही काय केलं आहे की एक चिमुकला आहे, त्याच्या गावातली शाळा बंद झाली आणि तो काय म्हणतो ह्या व्यवस्थेला, त्याचं हे गाणं आहे. मी फक्त त्या लयीत म्हणायचा मी प्रयत्न करतो. तो चिमुकला काय म्हणतोय बघा. आता कुठे हो जमू लागली हाती पेन्सिल धरू, आता कुठे हो जमू लागली हाती पेन्सिल धरू, माझ्या गावची शाळा साहेब बंद नका ना करू, माझ्या गावची शाळा साहेब बंद नका ना करू. तो ग्रामीण भागातला असल्यामुळे शाळा बंद झाल्यावर काय होईल बघा. अंधाराची रात सरेना, हंगामाला सुगी पुरेना, अंधाराची रात सरेना, हंगामाला सुगी पुरेना, 12 महिने मजूर मिळेना, कशी करावी शेती.
आई म्हणेल कापूस वेचू, बाप म्हणेल नांगर धरू. जर माझी शाळा बंद झाली तर आई म्हणेल कापूस वेचू, बाप म्हणेल नांगर धरू. माझ्या गावची शाळा साहेब बंद नका ना करू. आता कुठे हो जमू लागली हाती पेन्सिल धरू. माझ्या गावची शाळा साहेब बंद नका ना करू. बघा पुढचं कडवं. थडी भरूनी नदी वाहते पक्का रस्ता नाही. थडी भरूनी नदी वाहते पक्का रस्ता नाही. जाऊ कसे परगावी शाळेत दिशा हरवल्या दाही. कोण दाविल दिशा आम्हाला, कोण आमचा गुरु. माझ्या गावची शाळा साहेब बंद नका ना करू. तो शेवटी काय म्हणतोय बघा. कितीही अडवा वाट आमुची अंकुरणार आम्ही. कितीही अडवा वाट आमुची अंकुरणार आम्ही. वाघिणीचे दूध पिऊनी गुरगुरणार आम्ही. शिक्षण आहे हक्क आमुचा नका तुम्ही नाकारू. माझ्या गावची शाळा साहेब बंद नका ना करू. आता कुठे हो जमू लागली हाती पेन्सिल धरू. माझ्या गावची शाळा साहेब बंद नका ना करू. बंद नका ना करू. खरंच खूप छान. आता ही जी कविता होती की माझ्या गावची शाळा साहेब बंद नका ना करू, तर या चिमुकल्याची जी हाक आहे ना ती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि आपल्या मराठी शाळा जास्तीत जास्त संख्येने बंद नाही तर अशा सुरू झाल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये भरभरून अशी मुलं आली पाहिजेत. वा वा. बालसाहित्य बालविश्व हे असं त्याला एक चांगली नवी ऊर्जा, एक नवी दिशा मिळाली पाहिजे. कारण आपली शाळा वाचली, आपली भाषा वाचली तरच आपली संस्कृती वाचणार आहे. क्या बात. नाजूक हलके फूल बनावे पाठीवरचे दप्तर, कंटाळवाण्या धड्यावरती शिंपडावे अत्तर. मातीमध्ये पेरू अक्षर आभाळाचा करू फळा. झाडावरती भरते जशी पाखरांची शाळा. झाडावरती भरते जशी पाखरांची शाळा. फुला फुलांचा मळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे. फुला फुलांचा मळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे. गावात एक वेळ मंदिर मस्जिद नसेल तरी चालेल. एक सुंदर शाळा पाहिजे, एक सुंदर शाळा पाहिजे. गणेशजी, तुम्ही आज खरंच इतकं छान हे बालविश्व आम्हाला उलगडून दाखवलं, त्याच्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद ताई, धन्यवाद. आपल्या शब्दांच्या वाटेवरच्या पुढच्या भागात पुन्हा एका नवीन मान्यवरासह आपण भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.